तुमच्याच वय तुमच्या वाटा कधी रिकाम होते तीच बघताय तुम्ही. असली लय गेली मायापासून तू नको सांगू. घरी बसता घरा वाटा 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 करते म्हणून येऊन रानात खपली टळली तर तिथनं इथपर्यंत टना टना करत आले तर शागात खातीन वांगीच बघती. अहो तुम्हाला डोळ्यापुढे बसते तरी तुमच्या डोळ्यात चालतंय, रानात तर तुमच्या डोळ्यात चालतंय. रानात येऊन बसाय कोणी सांगितलंय? कुठं माणसं काम करून डस्क लावत असले ती येते तीनदा ह्याच्या भुईमुखाकडे इथनं येते इथं बघती ती वांग्याची झाडं उलती पलती करते किती वांगी आहे ती बघती. झालं हिचं काम एवढंच आहे दिवसाचं, दुसरं काय नाही. अगं एवढी कामाची आहे ना, एवढी मका कळवून गेली तिथं धरायची पातीन काना काना तोडायच्या. सुगवायला इथे तुरती तुम्हाला भांडण्याशिवाय दुसरं काय सुचत नाही. तुम्हाला चांगलं तर काय येत नाही, सगळं असलं वाईटच येतंय, चांगलं काय येत नाही तुम्हाला. मस्त मला चांगलं येतं, मी वाईट म्हणत नाही. एवढी मका वाळली म्हणल्यावर तीनदा ह्या भुईमुखाकडे येऊन त्याच्या बुडक्यातनं उकरायच्या शेंगा मोठ्या झालेली एक एक तोडून खायच्या. अगं असली कसली घाण सवय हा? तुम्हाला कसली घाण सवय असं तुमच्यात असं तसलं माझ्यात नाही. तसलं नीट बोलू वाटतं बोला ना तर माझ्या नावावर गौऱ्या रचू नका बघा, बोलूच नका मला. बाबा बोलू नका म्हणजे काम कोण करायचं इथं? तुमचं आता बुद्धी असते पण नका बोलायला. हा काम नको धंदा नको ये जगी तीनदा झाडाचं पालं उलतं पालतं करायचं, किती वांगी आहे ती बघायची झालं. आणि पोरांना म्हणायचं गेलती रानात काय केलं आहे का? अरे एवढं बोललं तर सवय जात नाही, कसं उकरायचं चालू आहे हा? हुमणी पिमणी होती का? चांगलं बोलायचं. चांगलं बोलाय मग आता हे इथं उकरलंयस तू हा. असं जर दररोज येऊन तू इथं जर उकरून एका एका भुईमुगा दोन दोन शेंगा खात बसली ह्याला काय लागायचं? काय लागायचंय काय? नुसतं असं केलं मी कुठं काय खाल्लंय पिल्लंय काय लागला काय बिघडलं फिघडलंय पाकच. बिघडतोय कशाला? ही काय सकाळी तो एवढी उकरून इथले शेंगा काढून खाल्ली त्या एवढी रिकामच आहे. या राहायच्या रिकाम्या ते तोडलेली शेंगा येते ते. लावल्या खाल्ल्या मी केलंय मी खाल्लं. तुमच्या बिंबीला काय नेट लागू देऊ नका. मला चांगलं बोलायचं बोला तर मला बोलूच नका बघा. बिंबीला नेट लागू दे ना, भुईमुगाचं बी आणून मी दिलंय. बोलूच नका तुम्ही. मला बोलू नका, उडगी तोड मका. एवढी जर रागाची आहे ना तू, ज्याच्या नावावर एवढी आहे ना, कुरेनं वागती ना तर तोडगी मका. ज्याच्या नावावर आहे त्यानं करायचं. अरे नाव करून द्यायला लागले तरी बी नको. मग दुसऱ्याही घर फुकाडा बसून घरी जातीच का इथं हा? चला म्हणलं होतं ना नाव करून देतो तुमची तुम्ही करा खावा, ते बी नको. जे या नावा आहे त्यानं जावा आणि खावा हा. हा तिकडं हा तिकडं हा तिकडं काय व्हा तिकडं? जावा घरी. तू तेवढा पाईप घेतला तर तुझे 4 पटीनं पाईप माझ्याकडे हे बघ. हं. काय करणार आहे दिसतोय का हे? हो माणूस बिघडले कामात गेला. एक तर ती मकमाने कळण देते वैरण तोडायचा दिवस उभा येते पेट करती लेकरं घेऊन शिना. मग दिवस मावळाय का तुझं गटुळ आहे म्हणून येऊन बसली इथं त्या वांग्यात तरपाडात आणि भुईमुगात. बसलेलं लय चांगलं की एक नको दोन नको तुमचं. आणि तुझी कोण आई येऊन स्वयंपाक करायचे का? लेकरं सकाळपासून उपाशी आहे ती कुई कुई करायला लागली ती. बघितलं की करून शिना ती पण काय केलं? बदल नाही तुमच्यात. खा शेंगा खा. चोरून खाल्ली की असं असतंय. चोरून कोणाच्या बाच्या खाल्ल्या नाही त्या. हा काय घे चोरून खाते ना शेंगा हे मी लावलेल्या. बोला हो, नीट बोला नीट नीट राहावा नीट. अरे चोरून खाणाऱ्या त्यामुळे तसं नरड्यात अडकतंय. चोरून खाणाऱ्याची बत्तीशी डासळ डसा डसा डसा. त्यातला एक गेला ये काढलाय उपसून. कशाला ढासळायचे? कशाला ढासळायचे? मतानं ढासळायला लागली. माझ्यावर तुम्ही टोकूनच आहे. कधी जाते टळती कुणा ह्याच्यावरच आहे. तुम्ही ध्यान ठेवूनच आहे म्हणजे माझे वाटा रिकाम्या झाले आहे ना. तुझ्या वाटा रिकाम्या नाही ते माझ्या वाटा रिकाम्या होते त्या. तुमच्याच तुमच्या वाटा कधी रिकाम्या होते तीच बघताय तुम्ही. असली लय गेली मायापासून तू नको सांगू. घरी बसता घरा वाटा 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 करते म्हणून येऊन रानात खपली टळली तर तिथनं इथपर्यंत टना टना करत आले तर शागात खातीन वांगीच बघती. अहो तुम्हाला डोळ्यापुढे बसते तरी तुमच्या डोळ्यात चालतंय, रानात तर तुमच्या डोळ्यात चालतंय. रानात येऊन बसाय कोणी सांगितलंय? कुठं माणसाने मका तोडाय जायचं, मका तोडाय मका तोडाय. पालतं उतन व्हायचं जायचं तिथं मला सांगा. मग माझ्या रानात तू आली कशाला? आली कशाला? माझा हाय तुम्ही माझा हाय मी हा. माझा हाय मी येईन. आता काय सुटलं काय पाईप? लय तू आणि घेऊन बोलत होती, आता काय झालं? जिरला काय नांगा? हो अगं स्वतःला रग लागली ना कळतंय. जोपर्यंत रग लागत नाही ना तोपर्यंत कळत नाही समजत नाही. आता कशी बत्तीशी बंद झाली काय? हो लय पाईप हाणायचं होतं की. कुठे गेली पाईप आता? हा कुठे गेली? आता काय वाचा बसली काय? आता कसा पद्धतीनं शब्द निघाला?
लय पाय हाणती की. अरे स्वतः वेळ वाईट आली ना कोण नसतं, त्याकरता दुसऱ्याचा विचार करायचा असतो. नुसतं यायचं रानात बसायचं आणि सकाळी तीन तुडते, संध्याकाळी काय बाजगटुळ आहे म्हणून आली का इथं उकरायला करा करा. हा आता काय झालं नाही ती बैलागत खाली मान घालून बसलीस, आता येते का नाही बोलाय. सकाळी म्हणली भांडायचं नाही आणि इथं येऊन हे काम करत बसतीये. सकाळी सांगितलं लेकराची गाडी घेऊन चाललोय नीट करायला, नाही त्या पोराला सायकल घ्यायची. घरातल्या घरात भांडण लावून सकाळी बी झाली रिकामी, आणि आता बी आलेल्या तिची गाडी घेऊन पोरग सोडलं ती माझ्यावरून इथं येऊन बसली. आणि वरनं अजून काय मी रानात आली, घरी आलं की भांडणं लागतंय, ती भांडणं करते ती. अरे भांडणं घरात लावतंय कोण? काय लेकराला त्या गरज होती सांगायची सायकल घे तुला म्हणून? हा एका गाडीवर दोघं शाळेला जात नव्हती. हा उकर घे, उकर उकर अजून आरा उकर. हा बघ किती मोठे शेंगा झाले ते आपलं, म्हणजे दररोज असं दोन 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 बुडकं काम करायचं आणि परत म्हणायचं खारुट्याने केलंय, नाहीतर दुसऱ्या पक्षाने कोकाट्याने केलंय, शेंगा लागले त्या खाल्ले त्या. एवढी मोठी इथंच खारुटी बसली आहे असं झाडाचं बुडकं काम करायला आणि खायला. तरी मी म्हणतो दररोज पाखरं संध्याकाळची येऊन कशी खाती ती इथं, दिवसा का खात नाही ती? का माहिती एवढं मोठं पाखरं येऊन इथं खात बसतंय ते. काय झालं आता? लय बोलती बंद झाली, पाईप खाना खाना वाजला काय आता? हो उचकट घे तोंड आता. कुठे गेली? आई बापानं सांगितलंय ना नवऱ्याची पुरती जिरवून तिथं बसून खा. आता काय बत्तीशी गेली काय कुठं? हो बोल घे बघू आता काय करते. 1000 वेळा सांगितलंय माझ्या नादी लागत जाऊ नको. उठायचं गपचे पण घरला सुटायचं, रानात थांबायचं नाही माझ्या. काय तुझं गटुळं नाही आणि काय तुझ्यानी दिलं नाही मला रानात इथं, त्यामुळं अजिबात इथे यायचं नाही, उकरत बसायचं नाही, भुईमुग नाही आणि ती मकवान तोडा नाही, कशाला हात लावू नको. बघ तू मायान झालं करीन, नाही तर दिन कुणाला तर ने जावा तोडून म्हणून. तू 3दा मला बॅग घालू नको. दिवस उगा ये 3 दिवस मावळाय जाते, कशाला येते? अरे ती लसूण लावला एवढा मुलका मागाचा आणून त्यातलं गावात काढणं झालं नाही तुला. नुसतं तोंड उचलून बोलायचं आहे, काम तर काढीच काही येत नाही. नुसतं मी हे करते मी ती करते, घरात किती काम असतं, कशाचं काम आहे? 4 माणसाची 4 भांडी घासणं होत नाही, 4 माणसाची कपडे धुणं होत नाही, आणि दिवसभर घरातलं काम करते. काय करते? एखादा झोपाळा बांधून देऊ दे म्हणजे अजून जरा काम नेटान होतील. आई बापानं चांगलं वळण लावलंय ना, नवऱ्या डोक्यावर कसं मिर वाटायचं, त्याची घरी राहून कशी जिरवायची. जिरवा किती दिवस जिरवताय बघ तुम्ही पण. पण बाजारावर माझ्या नादाला लागला ना पुरती जिरवणार आहे मी पण. हां